तर 66 जणांच्या बिनविरोध निवडीवरनं मनसे आता कोर्टात जाणार आहे। बिनविरोध निवडीवरनं मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळते आणि बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आता कोर्टात जाण्याच्या तयारीत दिसतंय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। अविनाश जाधवांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। बिनविरोध निवडीवरनं आता मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। रिजवान, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये 7 उमेदवार जे आहेत ते शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आले आहे आणि यावरतीच कुठेतरी आक्षेप जे आहे ते मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेतलेला आहे की जे अपक्ष उमेदवार त्यांचा कुठेतरी आरोप जे निवडणूक अधिकारी होते त्यांनी जे फॉर्म मुद्दाम बाद केलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हे जे शिवसेना शिंदे गटाचे जे नगरसेवक होते ते बिनविरोध निवडून आलेले आहे। एकंदरीत आपण त्यांनी असाही आरोप केलेला आहे की एक बिनविरोध अपक्ष उमेदवाराला जे आहे ते 5-5 कोटी रुपये देण्याचा आमिष जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर निवडणूक होत असेल तर हे कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल जी आहे ती महाराष्ट्राची लागली आहे। त्यामुळे सोमवारी जे आहे ते अविनाश जाधव हे हायकोर्टामध्ये धाव घेणार आहे आणि संपूर्ण ज्या पद्धतीने बिनविरोध निवडून आलेले जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि संपूर्ण चौकशी व्हावी आणि विशेषतः जे आरोप नेमण्यात आलेले आहे ते महापालिकेचे अधिकारी आहे, ते महापालिकेमध्ये काम करतात आणि हे जेवढे अधिकारी आहेत ते एकनाथ शिंदे यांचे जवळचे आहे असाही देखील आरोप अविनाश जाधव यांनी केलेला आहे। त्यामुळे एखादा अधिकारी जर महापालिकेचा अधिकारी असेल आणि त्याला निवडणूक अधिकारी बनवणं हा कितपत योग्य, तो कितपत न्याय करू शकतो असाही देखील सवाल अविनाश जाधव यांनी केलेला आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।